हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हा लूक तुम्हाला कसा वाटतो? हा आहे महाराष्ट्रीयन लूक. हा लूक मी खूप कमी प्रोडक्टमध्ये क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे जास्त प्रोडक्ट नसतील मेकअपचे, तर तुम्ही कमी प्रोडक्टमध्ये सुद्धा खूप छान लूक क्रिएट करू शकता. ते कसे क्रिएट करायचे आणि कोणते कोणते प्रोडक्ट तुम्हाला गरजेचे आहेत, हे मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. आता मी लावतीये फाउंडेशन. फाउंडेशन मी फिटमीचं फाउंडेशन लावत आहे. तुमच्याकडे कोणतं असेल रेग्युलर फाउंडेशन ते तुम्ही लावू शकता. फाउंडेशन बघा मी डॉट डॉट देत सगळ्या चेहऱ्याला लावून घेणार आहे. आधी अप्लाय करून घेणार आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आता मी हाताने सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे फाउंडेशन. तुम्ही सुद्धा हाताने स्प्रेड करू शकता. त्याच्यावरती पॅचेस येत नाहीत. जर पॅचेस वाटत असतील तर ब्युटी ब्लेंडरनी परत त्याला ब्लेंड करून घ्या. व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर फाउंडेशन खूप छान वाटतं. अशा प्रकारे आधी स्प्रेड करून घ्या आणि नंतर ब्युटी ब्लेंडरनी व्यवस्थित डॅब डॅब करत काय करायचंय तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे फाउंडेशन. फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड झालं तर चेहरा खूप सुंदर दिसतो. आता मी परत फाउंडेशन लावत आहे नोज टिपला आणि डोळ्यांच्या खाली, कारण का तर तिथं जर ब्लॅक पॅच असतील तर ते कम्प्लिटली थोडेसे काय होतील, नाहीसे होऊन जातील आणि लुक खूप छान दिसेल. परत त्याला ब्युटी ब्लेंडरनी काय करून घ्यायचं तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मी लावतीये कॉम्पॅक्ट पावडर. मी ममा अर्थचं कॉम्पॅक्ट पावडर लावतीये. तुमच्याकडे कुठलं असेल ते तुम्ही लावू शकता. कॉम्पॅक्ट पावडर मात्र खूप हलक्या हाताने सगळीकडे स्प्रेड करून घ्या व्यवस्थित, कारण हलक्या हातानेच लावा कॉम्पॅक्ट पावडर, म्हणजे पॅचेस पडणार नाहीत. अशा प्रकारे सगळीकडे कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचं आहे. नेकला सुद्धा तुमच्या कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्या म्हणजे लुक छान दिसेल. आता मी करतेय काउंटरिंग. काउंटरिंगसाठी मी घेतले डार्क ब्राऊन कलर. तुम्ही कुठलाही डार्क कलर तुमच्याकडे असेल रेड शेडमध्ये तर तुम्ही ते काउंटरिंगसाठी घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी काउंटरिंग कशी करत आहे. गालाच्या खालच्या बाजूस माझ्या जॉ लाईनला आणि माझ्या गळ्याला मी काउंटरिंग करून घेणार आहे. जॉ लाईनला आणि गळ्याला मात्र डाऊन साईडने काउंटरिंग करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मर्ज करून घ्यायचं आहे आणि गालाच्या साईडची जी काउंटरिंग आहे ती अपवर्ड डायरेक्शनने तुम्हाला करायची आहे. नाकाला मात्र तुम्ही हाताने व्यवस्थित ब्लेंड करून घ्या दोन्ही साईडला. आता मी करतेय हायलाइट. हायलाइटसाठी मी आयशॅडो पॅलेट मधला गोल्डन कलर घेतलेला आहे. नाकाला मी हायलाइट केलंय. आता मी करतेय ब्लश. ब्लशसाठी मी डार्क पिंक कलर घेतलेला आहे. आयशॅडो पॅलेट मधलाच कलर आहे. तुम्हाला वेगळं ब्लश किंवा हायलायटर घ्यायची गरज नाही. आयशॅडो पॅलेट मधून सुद्धा खूप छान तुम्ही हायलाइट आणि ब्लश करू शकता. आता मी करते डोळ्याचा मेकअप. डोळ्याच्या मेकअपसाठी मी जो ब्लश केलेला कलर आहे तोच कलर घेतला आहे डार्क पिंक आयशॅडोसाठी. तुम्ही पाहू शकता क्रीज लाईन वरतून ब्रश व्यवस्थित असा फिरवायचा आहे समोरच्या बाजूस डोळ्याच्या, म्हणजे काय होईल की लुक खूप छान येईल. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही लावून घ्या. माझा थोडा शिमरी कलर आहे म्हणून खूप उठून दिसते. तुमच्याकडे कुठलाही कलर असेल अशा पिंक मध्ये ते तुम्ही लावू शकता. आणि आता बुबुळांच्या वरच्या बाजूस मी गोल्डन कलर लावतीये. हा पण थोडासा शिमरी कलर आहे, यानेच मी नोज टिपला हायलाइट केलं होतं. हा कलर मर्ज केल्यानंतर खूप सुंदर दिसतो. रेग्युलर मध्ये तुम्ही सेम असा आयशॅडो लावू शकता. खूप छान वाटतं आणि नॅचरल सुद्धा वाटतं ते. मी दोन्ही डोळ्यांना आयशॅडो लावून घेतलेला आहे. आता मी लावते लायनर. मी लॅक्मीचं लायनर लावते. कुठलंही लायनर तुमच्याकडे असेल ते तुम्ही लावू शकता. मला विंग शेप खूप आवडतो लायनरचा. तुम्हाला कोणताही शेप आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. विंग शेप पर्सनली खूप आवडतो कारण खूप छान दिसतात डोळे, त्यामुळे आकारही खूप सुंदर वाटतो. मात्र लायनर लावताना मागच्या बाजूस, डोळ्याच्या मागच्या बाजूने तुम्ही स्टार्ट करा लायनर, म्हणजे तुमचं लायनर जे मेशअप होणार नाही, व्यवस्थित लागेल. आणि पुढच्या बाजूस जाताना मात्र स्लोली तुम्ही ब्रश फिरवत व्यवस्थित पुढच्या बाजूस जा. आणि थोडंसं लायनर लावताना मात्र थोडा वेळ देऊन लायनर लावा, कारण लायनर थोडं जरी चुकलं तर डोळ्याचा शेप व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही पाहू शकता माझं लायनर लावून कंप्लीट झालेलं आहे. डोळ्यांचे लुक खूप सुंदर दिसते. दोन्ही डोळे छान दिसतात. आता मी लावते मस्कारा. मस्कारा तुम्ही अपवर्ड डायरेक्शननी लावायचा आहे दोन्ही पापण्यांना. आता जो कलर मी आयशॅडो पॅलेटचा वरच्या आयशॅडोला घेतला होता डोळ्यांना, तोच मी खालच्या बाजूस सुद्धा लावते डोळ्यांच्या. आता मी परत मस्कारा लावलाय खालच्या पापण्यांना. थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर मी फिरून घेते सगळीकडे आणि आता मी लावते ॲब्रो पेन्सिल. ॲब्रो पेन्सिल माझ्याकडे आहे, छोटासा ब्रश आहे त्याचा,
तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही आयब्रो पेन्सिल अपवर्ड डायरेक्शननी फिरवतच लावा, म्हणजे छान असा शेप दिसेल. आता मी लावते लिपस्टिक. माझ्याकडे डार्क कलरची लिपस्टिक आहे, राणी कलरची. तुमच्याकडे कोणती असेल ती तुम्ही लावू शकता. लिपस्टिक लावताना मात्र तुम्ही आधी आउटलाईन करून घ्या. तुमच्या लिपचा जसा शेप आहे तसा, किंवा तुम्हाला जसा शेप द्यायचा तशा प्रकारे तुम्ही आधी आउटलाईन करून घ्या, नंतर त्यामध्ये लिपस्टिक फिल करा. म्हणजे तुम्हाला लिप लायनरची गरज भासणार नाहीये आणि लिपस्टिक सुद्धा खूप छान दिसते. सणाच्या दिवशी जर तुम्ही असा मेकअप करत असाल, कुठलाही सण असेल तर लिपस्टिक मात्र थोडी डार्क कलरची घ्या, म्हणजे तुमचा लुक खूप छान दिसेल. फेंट कलर हा रेग्युलर यूजमध्ये येतो. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर फेंट कलर नक्कीच यूज करा, ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठे जात असाल तर रेग्युलरमध्ये. आणि जर सणाच्या दिवशी जर मेकअप करत असाल कुठलाही, तर तुम्ही काय करा की डार्क शेड घ्या लिपस्टिकचा, म्हणजे तुमचे जे लुक आहे खूप छान दिसेल. तुम्ही पाहू शकता हा लिपस्टिकचा कलर मला खूप सुंदर असा दिसतोय, छान दिसतोय माझा मेकअप. आता लास्ट स्टेप आहे काजळची. तर माझ्याकडे जो काजळ आहे थोडा डार्क काजळ आहे. तुम्ही सुद्धा डार्क शेडमध्येच काजळ घ्या आणि व्यवस्थित असं लावा. लास्टला काजळ लावल्यामुळे काय होतं की डोळ्यांचा लुक खरंच खूप छान दिसतो. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमचं सजेशन सांगा आणि तुम्हाला जर वाटत असेल दुसरा कुठला मेकअप आणखीन तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.